मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा सादर करीत आहे पूज्य स्वामी विज्ञानानंद रचित एकवचनी एक बाणी. ते मांजर स्वतःच्या अंगाला हात लावायला सीतेला मुळीच संधी देईना. गेरवा रंगाचे सुरेख गुबगुबीत मांजर, चेहरा ओबडधोबड पण नजर प्रेमळ. एरवी ते मांजर तिच्या अवतीभोवती उड्या मारित होतं, पण अंगाला हात मात्र लावून घेत नव्हतं. दुपारीच कुठून तरी ते सीतेपाशी येऊन टपकलं. सीता अशोकवनात आल्यापासून दुःखीच असे, पण करून करून 8 प्रहर दुःख करणार तरी किती. मानवी स्वभाव असा चमत्कारिक आहे की त्याला सुखदुःख निर्भेळ भोगताच येत नाही, म्हणून थोडं दुःखही सुख मानून भोगावं लागतं. दुःख पचवता यावं म्हणून मनाला थोडी थोडी विश्रांती द्यावी लागते. कदाचित पालट करावा लागतो. तो पालट सीतेला मांजराच्या रूपानं करायला मिळत होता. सीतेच्या बाबत केवळ दुःखाची गोष्ट काळजीची नव्हती, तर मुळात सुरक्षिततेची चिंताच सीतेला अधिक जाळीत होती. मुख्यतः शीलरक्षणाची भीती तिला वाटत होती. म्हणजे प्रिय माणसाचा वियोग, आत्मरक्षण आणि अप्रिय माणसाची संगत लादली जाण्याची भीती असं तिच्या दुःखाचं तिहेरी रूप होतं. रावणानं तिला पळवल्यापासून रावणाचं वागणं उलटसुलट होत होतं. आपण या संकटातून शक्य तेवढ्या लवकर सुटावं म्हणून सीतेनं आपल्या परीनं पुष्कळ उपाय केले. रावणाशी युक्तिवाद, त्याचा धिक्कार, त्रागा, तिरस्कार, प्रत्यक्ष विरोध, पक्षीराजाला मदतीसाठी चिथावणी अशासारखे सगळे उपाय तिनं योजले. त्याबरोबरच रामाला आपला माग लागावा म्हणून माती, फुलं, पक्षी, पशु या सर्वांपाशी निरोप ठेवून दिले. वाटेत आपल्या डोक्यातली फुलं, अलंकार वगैरे टाकले. काही वस्त्रप्रावरणं टाकली. तिला जे जे शक्य होतं ते तिनं केलं. उलट रावणाला आपली इच्छा पुरी करून घेण्यासाठी जे जे प्रयत्न करायला हवे होते ते तो करीत होता. लंकेत आल्याबरोबर त्याने आपल्या राक्षसी सेविकांना बोलावलं. त्यांना सांगितलं, या नवसुंदरीला जे जे हवे असेल ते तुम्ही दिलं पाहिजे. तिला संतुष्ट ठेवलं पाहिजे आणि माझ्या या म्हणण्याला अनुकूल असं तिचं मत बनवलं पाहिजे. या सामनीतीचा उपयोग थकल्यावर रावणाने दंडनीती बाहेर काढली. सीतेला एकटी अशोकवनात ठेवायची आणि तिचा नाना प्रकारचा मानसिक छळ करण्याची आज्ञा त्याने सेवकांना दिली. त्या राक्षसिणींना त्यांची आज्ञा सारांशाने एवढीच की कसंही करा, पण सीता मला अनुकूल होईल असं करा. सीतेने रावणाला तोंडावर ठाम सांगून टाकलं की मी रामाची एकनिष्ठ पत्नी आहे. पुण्यपुरुष राजहंसाबरोबर सहचरी असलेली स्त्री पाणकोंबड्याबरोबर विहार करण्याचं मनातही आणणार नाही. कामविकाराच्या विफलतेचं रूपांतर अखेरीस क्रोधाशिवाय कशात होणार. रावण कडाडला. 12 मास तुझं मन बदलेल म्हणून मी वाट पाहीन आणि नंतर तू कबूल झाली नाहीस तर माझे आचारी न्याहरीसाठी तुझे तिळा एवढे तुकडे तुकडे करून टाक.
12 महिन्यांचं हे जीवनदान सीतेला अशोकवनात शोक करीत घालवायचं होतं. भय, दुःख आणि चिंता असा तिहेरी शोक करीत सीता उगवलेली सकाळ संध्याकाळला मिळवीत होती. अशोक वनाचा परिसर एरवी वाईट नव्हता. वृक्षातल्या वल्ली माणसांच्या वल्ली एवढ्या घातक नसतात. त्या माणसांचं प्रेयस घेतात, तसं माणसांना प्रेम देतात, छाया देतात, आसरा देतात, सुख देतात. मानव केवळ घेणं शिकलाय. देण्याचं शिक्षण त्याला मुद्दाम शिकावं लागतं. निसर्गातले घटक मात्र देण्याचं कर्म सहज करतात. त्यामुळे रावणाच्या विशाल आणि प्रासादपूर्व राजवाड्यापेक्षा सीतेला अशोकवनातला परिसर अधिक रुचला. अनेक खांबांवर उभा असलेला एक स्फटिक महाल अशोकवनात होता. 2 छोटे प्रासाद होते, सरोवर होती, कुंज होते. सीतेचा मुक्काम साधारणतः शिशंपा वृक्षाखाली असे. राक्षसी दुष्ट असल्या तरी 12 मासपर्यंत आपल्याला मुळात धोका नाही हे सीतेला माहीत होतं. शारीरिक आणि मानसिक त्रास भोगायची तयारी तिला हळूहळू करावीच लागली. सुख मानायचं म्हटलं तरी तिला ते कायमचं मानता आलं नसतं. तेव्हा मनापासून दुःखाच्या स्थितीत राहण्यापुरतं मधून मधून लागणारे विसाव्याचे क्षण तिला तिथल्या निसर्गातले घटक पुरवीत. हरणासारखे प्रेमळ पशु आणि ऋतुमानानं वृक्षांवर बसणारे विविध पक्षी तिच्या भोवती रुंजी घालीत. मिळेल त्यातलं इतरांना देणं हा तिचा स्वभाव असल्यानं आपल्या अन्नातलं पशुपक्ष्यांना थोडंफार ती देत राही. आणि त्यामुळेच त्या मुक्या प्राण्यांना तिच्याबद्दल प्रेम वाटे. त्या परिसरात मांजर येणं ही काही अशक्य कोटीतली गोष्ट असण्याचं कारण नव्हतं. पण ते मांजर त्या दिवशी नवीनच उपटलेलं होतं. त्या मांजरानं दाखवलेल्या अप्रूप आपुलकीनं सीतेला जरा गंमत वाटल्या वाचून राहिली नाही. त्यानं सीतेभोवती उड्या काय मारल्या, म्याव काय केलं. ते मांजर गोल गोल फिरलं, मध्येच थबकलं, 2 पायांवर उभं राहिलं. शिकाऊ मांजर करील त्या सगळ्या गमती त्या मांजरानं केल्या. त्या दुपारला सीतेला विरंगुळा पुरला. पहाऱ्यावरच्या राक्षसींना पक्ष्यांचंही प्रेम नव्हतं आणि प्राण्यांचंही नव्हतं. त्या सीतेच्या या वेडपट प्राणीप्रेमाला नेहमीच हसत. त्या पलीकडे लक्ष देण्याचं काम त्यांना नव्हतं. तेव्हा त्यांनी या मांजराकडे अर्थातच दुर्लक्ष केलं. अजून संध्याकाळकडे दिवस कल्ला नव्हता. वर्षा ऋतू संपून सुद्धा लंकेतली हवा अशी चमत्कारिक की त्या दिवशी आभाळ एकदम भरून आलं. पाऊस शिडकला. धुसरता आणि धुकं यांनी वातावरण अस्पष्ट झालं. त्या नवख्या मांजराला आसरा देण्यासाठी, जवळ घेण्यासाठी सीतेनं जरा हात पुढे केला तर ते मांजर टुण दिशी उडी मारून बाजूला पळालं. त्याचं म्याव म्याव ऐकू येत होतं, पण ते दिसत मात्र नव्हतं. एवढं धुसर वातावरण भोवती होतं. आणखी काही काळ गेला. मांजराचा आवाजही बंद झाला. सीतेला वाटलं बहुतेक ते आता गेलं असावं. पाऊस पडून गेल्यावर झाडं निथळत राहतात तशी अशोकाची पानं आकाशानं दिलेलं देणं खाली भूमीवर निथळून टाकीत होती. तेवढ्यात सीतेचं लक्ष समोर गेलं. काहीतरी चालत येत होतं. एवढंसं छोटंसं वांदर तिला दिसलं. पण जेव्हा ते वांदर म्याव म्याव करून ओरडलं तेव्हा प्रथम तिला आश्चर्य आणि मागून थोडी भीतीही वाटली. तो कोणीतरी वेषधारी राक्षस असावा असं तिच्या मनात आलं. आणि मग मात्र ती भीतीने जवळजवळ बेशुद्ध पडायची बाकी राहिली. इतका वेळ आपण केवढ्या संकटात होतो याचा विचार तिच्या मनात येऊन गेला. संकटापेक्षा ते टळून गेल्यावरच मनुष्य अधिक कोसळतो. सीतेची ती स्थिती त्या वानराच्या लक्षात आली आणि त्याने मग तोंड उघडलं. भिवू नका, मी रामाकडून आलो आहे. माझं नाव हनुमान. या वाक्याने सीतेचा अविश्वास फारसा कमी झाला नाही. तरी एक झालं, ती बेशुद्ध पडायची थांबली. उत्सुकतेमध्ये सुद्धा जी शक्ती असते त्या शक्तीने तिचं भय थांबवलं. हनुमानाने पोटाशी जपून ठेवलेला पुरावा तिच्यापुढे फेकला. मुद्रा, रामाची अंगठी.
राम मारीच मृगाच्या पाठीमागे गेला तेव्हा त्याच्या हातात असलेली ती मुद्रिका सीतेला बरोबर खूण पटवून गेली. आपण होऊन काढून दिल्याशिवाय जी वस्तू कोणालाही मिळाली नसती ती हनुमानाने पुढे टाकली तेव्हा आता शंकेचं कारणच उरलं नव्हतं. गेल्या काही दिवसात जगाच्या दुष्टपणाची भीती सीतेला एवढी बसली होती की तिने सरोवरात स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं तरी ते सरोवर खोटं नाही ना, त्यात खरोखर पाणीच आहे ना असं तिला वाटत असे. प्रत्येक पाऊल फसवणार आहे. समोर उभी राहणारी प्रत्येक आकृती रावण मारीचानी भरलेली आहे असं तिला वाटते. पण रामाच्या पराक्रमी हातातली अंगठी एरवी कुणी त्याच्या मर्जीविरुद्ध काढू शकणार नाही हे तिला पटले. एकदा खात्री पटल्यावर सीतेच्या मनावरचा भार एकदम हलका झाला आणि मग तिने मुक्त कंठाने अश्रू विमोचनाला सुरुवात केली. वास्तविक त्या क्षणापुरतं तरी संकट समोर नव्हतं. उलट सुटकेची पहिली झुळूक तिच्यापर्यंत येऊन पोहोचली होती. रामस्पर्शाचा पहिला संदेश तिच्यापर्यंत पोहोचला होता. रावणाच्या लोहमय आवरणाचा पहिला भेद पार पडला होता. तेव्हा रडायला काहीच कारण नव्हतं. यायचं तर हास्यच मुखावाटे यायला हवं होतं. पण तर्काचं गणित मानवी मनापुढे नेहमीच नमतं. दुःख अति झालं म्हणजे सुद्धा हसू येतं आणि आनंदाचे अश्रू ही काही अप्रूप गोष्ट नाही. ती गोष्ट सीतेच्या बाबतीत घडली. तेव्हा हनुमान शांत राहिला. अशा वेळी माणसाला रडू देणं हेच हिताचं असतं. ज्या अंगठीच्या सहवासात राहणारा समर्थ हात सीतेला पर्वतासारखं प्रेम, संरक्षण सामर्थ्य सुचवित असे, ती अंगठी आज रामस्पर्शाचा सुगंध घेऊन तिच्याजवळ आली होती. पहिला आवेग ओसरल्यावर सीतेला काळजी वाटली ती हनुमानाच्या सुरक्षिततेची. पण तिचा तो प्रश्न हनुमानानं सीतेच्या मुखावाटे पडण्याअगोदरच तोडला आणि प्रथम तिला प्रिय अशी सगळी हकीकत सांगितली. रामाची तिच्यासाठी चाललेली धडपड आणि प्रयत्न सांगितला. तिच्या सुटकेसाठी किती अपरंपार सामर्थ्य तिकडे उभं राहतं आहे याचा दिलासा दिला. ते ऐकल्यावर सीतेला पुन्हा मुक्ततेचं भरतं आलं. पण तिनं मन आवरून हनुमानाला विचारलं, तुम्ही एकटेच आलात? तुम्हाला त्रास तर नाही ना झाला? हनुमान थोडा रोषानेच म्हणाला, देवी, मला आहोजाहो म्हणू नका. मी तुमचा सेवक आहे. मला मारुती, हनुमाना अशी हाका मारा. मग मुलाकडे, भावाकडे पाहतात तशा प्रेमानं सीता त्याच्याकडे पाहत म्हणाली, मारुती, तुला काही धोका तर नाही ना? आता तुला परतताना कोणी धरणार तर नाही ना? मारुतीनं सीतेकडे पाहत म्हटलं, धोका? धोका म्हणजे काय असतं माई? सीतेचा प्रश्न या प्रतिप्रश्नानंच खाऊन टाकला. मारुतीला स्वतःबद्दल धोका वाटण्याचा प्रश्नच नव्हता. त्याला काळजी वाटत होती ती त्याच्याबरोबर आलेल्या मंडूकाची. लंकेकडे समुद्रपार झेप घेतल्यावर हनुमानाला सुद्धा एक विलक्षण अनुभव वेढून गेला. पहिली झेप त्याने घेतली तेव्हा पहिल्यांदा जागच्या जागी शेपूट खालीवर करत त्याने लंकेच्या दिशेने पाहिले. मोठमोठ्या अडसरासारखे असलेले हात जेव्हा त्याने तो बसलेल्या महेंद्र पर्वतावर ठेवले तेव्हा तो पर्वतही क्षणभर हलू लागला. सुरुवातीचा रेटा जोरात दिल्या गेल्यामुळे सगळा पर्वतच गतिमान झाला. वेग आणि उष्णता यांचं अतूट नातं असतं. अर्थातच त्या पर्वतामधून आगीचे लोट बाहेर पडू लागले. त्यानंतर कटी प्रदेशाच्या ठिकाणी हनुमानानं आकुंचन केलं. पाय जवळ घेतले, गळ्याजवळ मान आवळली, अंगी असलेली शक्ती, बळ, वीर्य सर्व एकत्र केलं. मनानं रामाची, मातेची आणि परमेश्वराची पूजा केली. दृष्टी थोडी वर केली. आकाशाकडे पाहत प्राणवायूचा निरोध केला. अखेर प्राण संकुचित करून मनाने निश्चय केला की रामाने सोडलेला बाण बनून मी लंकेत जाईन. यश मिळवीनच मिळवीन.
आणि मग ते महाप्रचंड उड्डाण झालं. उसळलं. वीर्य जणू आकार घेऊन आकाशात झेपावलं. पर्वतावरचे वृक्ष उन्मळून पडले आणि काहींच्या शाखा हनुमानाच्या उसळीने त्याच्याबरोबर त्याच्या दिशेने खेचल्या गेल्या. मित्राला पोचवायला माणूस दारापर्यंत जातो ना, तसा तो पर्वत थोडा पुढे आला. हनुमानाने विक्रम संकल्पाने लंकेकडे झेप घेतली. स्वतः त्याच्या डोळ्यांपुढे याशिवाय दुसरं काही दिसतच नव्हतं. आपण यश मिळवणारच अशा उमेदीत अर्ध यश असतं. याची कल्पना नुसत्या शब्दमंथनाला येणार नाही. आप, तेज, वायू सर्व आसमंत ढवळून निघाले. आकाश अवकाशात विरघळून जावं एवढ्या वृत्ती हनुमानाला त्या एका प्रात्यक्षिकात पाहायला मिळाल्या. मध्येच मैनकी पर्वत समुद्रावर उंचावून त्याला विश्रांतीसाठी खुणावतो आहे असं वाटलं. निराशेचे क्षणिक अडथळे आले. पण मनाच्या प्रचंड जोराने मारुतीने अखेरीस पहिलं तीर गाठलं. वज्र आणि विद्युल्लता याने मंडित असा त्याचा तो अग्नी पराक्रम सृष्टीने हर्षभरीत आकर्षणाने पाहिला. मारुती उतरला तो त्रिकुटाचलावर. पुण्याला आकाश सुद्धा आधार देतं याचा वेगळा अनुभव. पाठीवर असलेला मंडूक तर हर्षानं बेशुद्ध पडायची वेळ आली होती. पण बेशुद्ध पडायला त्याला सवड नव्हती आणि मिळालेल्या महामूर विजयाचं कौतुक करीत बसायला मारुतीलाही सवड नव्हती. शरीरात निर्माण झालेला अग्निवेग शांत होण्यापुरताच मारुती मध्ये काही काळ स्तब्ध बसला. त्याने डोळे मिटले. मंडूक जेव्हा त्याचे पाय चेपण्यासाठी, त्याची अन्य तऱ्हेने सेवा करण्यासाठी धडपडू लागला, तसा त्याला मारुतीने हाताने बाजूला व्हायची खूण केली. एवढा अभूतपूर्व संकल्प पुरा होताना निर्माण झालेली अकृत शक्ती एकाग्र शांतीने शांत करता आली असती. बाहेरच्या निर्गमन प्रक्रियेने किंवा मनःशांती अंतरात शोषून घेऊन मंडुकानेही काही वेळ तसाच जाऊ दिला आणि स्वतःचा आवेग आवरण्यासाठी तो स्वतःच डोळे मिटून स्वस्थ बसला. मुहूर्तभर वेळ गेला असेल नसेल, तोच मारुती मंडुकाला म्हणाला, निघूया. तोपर्यंत मंडुकाचा बेत मनात पक्का झाला होता. तो म्हणाला, आता कुठे निघायचं? त्रिकुटाचलावर ते दोघे बसले होते. तिथून लंकेचा प्रचंड आणि वैभवशाली विस्तार त्या दोघांनी न्याहाळला. खुद्द त्रिकुटाचलाचा परिसरच हिरव्या नवलाईनं नटलेला. खजूर, इडलिंब, पुडे, केवडे, वाघंटी, सुगंधमय कळंभ, आसन कांचन, कण्हेर अशी हरित गर्भसृष्टी त्या पर्वतावर पसरलेली. हंस आणि कारंडव आपल्या वैशिष्ट्यानं त्रिकुटाचलाला शोभा आणि भव्यता देत होते. निसर्गानं दिलेल्या या मुक्तहस्त सौंदर्याशेजारी लंका नगरीचा मानवानं निर्माण केलेला प्रचंड विस्तारही नजरेत भरत होता. तेथील सृष्टी सौंदर्य आणि एकता अलौकिक, जशी काही ती एखादी देवता पहुडली आहे. किल्ले आणि तट लंकेचे कटी प्रदेश, तर सागर आणि बने तिची वस्त्र. शतहनी आणि शूल हे लंकेचे जणू केस आणि दोन बाजूंनी उंचावलेले गगनचुंबी राजप्रासाद तिची जशी कर्णभूषण. पुढली लढाई मारुतीला लंकेच्या प्रवेशद्वारापाशी खुद्द लंकादेवीशीच करावी लागली. लंका राक्षसी म्हणा हवं तर. जिला कधी झोपच येत नाही अशी ती भयंकर राक्षसीण त्या नगराची रक्षक देवता असावी यात नवल नव्हतं. पण त्या प्रचंड राक्षसीला एकाच थपडीत मारुतीनं निश्चित केलं. निश्चित होता होता तिनं बाकीच्या पहारेकऱ्यांना अशोकवनातल्या सीतेला सांभाळा असा इशारा द्यायचा प्रयत्न केला. पण त्या भल्या मध्यरात्रीला पहारेकरी पेंगत होते. त्यांना धोका ऐकू आला नाही. या रक्षक राक्षसीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. मारुतीला पहिला विजय पचवता आला. सीता अशोकवनात आहे हे त्याला अनायसे समजलं. लंका देवतेचे मरते उपकार.
स्वतःच्या पराक्रमात गुंगून जायला हनुमानाला जशी सवड नव्हती, तशी लंकेच्या सौंदर्यानं दिपून जायलाही सवड नव्हती. मंडूकाला आत नेऊन ठेवणं हे पहिलं काम होतं. ते त्यानं केलं. तो मंडूकाला म्हणाला, मी आता सगळ्या लंका नगरीची पाहणी माझ्या या मोठ्या खऱ्या स्वरूपात करण्यापेक्षा मांजर बनून करतो. मांजर? मंडूक आश्चर्यानं म्हणाला. होय होय, मांजर. हनुमान विचार करीत म्हणाला. मी माझ्या या भव्य आकारातही हिंडू शकेन, पण त्यामुळे सगळ्या लंकेचं लक्ष माझ्याकडे वेधेल. ते आताच मला नको आहे. सीतादेवीची भेट झाल्यावर नंतर शेवटी मी या लंकेकडे नीट पाहणारच आहे. तिला त्रस्त करणार आहे. मग मंडूकानेही मारुतीला आश्चर्याचा धक्का दिला. आपला बेत मारुतीच्या बेताशी जुळवीत तो म्हणाला, ठीक आहे, तू मला रावणाच्या राजवाड्यापाशी सोड. रावणाच्या राजवाड्यापाशी? मंडूक पुन्हा निश्चयानं म्हणाला, हो हो, राजवाड्यापाशी. मी रावणाला फितूर होणार आहे. मारुतीनं आपला उजवा पंजा एक वार उजव्या डाव्या भुवईवरनं फिरवला. मारुती आपल्या कानफटात मारील की काय अशी शंका मंडूकाला आली. चटकन तो उडी मारून बाजूला गेला. मग तो म्हणाला, अरे माझं नीट ऐकून तर घे. मग मंडूकाचा सारा बेत मारुतीनं ऐकला आणि तो अक्षरशः भारून गेला. एक लहान जीव निष्ठेसाठी केवढं दिव्य करत आहे हे हनुमानाच्या लक्षात आलं. मंडूकाचा बेत तसा साधा पण चतुराईचा होता. मंडूकानं रावणाला फितूर झाल्यासारखं दाखवायचं. मारुती तिथं आल्याची बातमी त्यानं रावणाच्या कानांवर घालायची. म्हणजे रावणाला त्याचा विश्वास पटेल आणि एकदा विश्वास संपादन केला की मग रावणाबद्दलच्या अनेक तऱ्हेच्या बातम्या मंडूकानं रामासाठी मिळवावयाच्या असा त्याचा व्यूह होता. या बेतामध्ये रावणासारख्या कुटील आणि क्रूर राक्षसाधिपतीच्या कचाट्यात मंडूकाचं बलिदान होण्याचा संभव काही कमी नव्हता. हनुमान भीत होता तो या गोष्टीला. पण मंडूक दृढनिश्चयानं म्हणाला, माझ्या प्राणाची मला काही फिकीर वाटत नाही आणि तूही करू नकोस. रामाला तू आता पाहतो आहेस, त्याचा तू भक्त आहेस, पण मी बालपणापासून त्याला पाहतो आहे. रामाच्या पवित्र तेजानं माझं सारं बालपण आणि युवापण पोसलेलं आहे. इतकं बोलून मंडूक नुसता थांबला नाही, तो जाण्यासाठी मागे वळला देखील. जाण्यापूर्वी त्यानं मारुतीला मनोभावानं नमस्कार केला. त्यात औपचारिकपणाचा लवलेशही नव्हता. कृतज्ञता, आपुलकी, प्रेम सगळं काही त्या हात जोडण्यात जुळलं गेलं होतं. मारुतीचा स्वतःच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास होता. पित्याला आपल्या पुत्राच्या पराक्रमाची खात्री असली तरी स्वतःपेक्षा त्याचीच चिंता जास्त असते. तसं मारुतीचं झालं होतं. धाकट्या भावावर प्रेम करावं तसं त्याचं आणि मंडूकाचं त्यागाच्या वाटचालीत प्रेम जुळलेलं होतं. मंडूकाच्या छोट्या शरीरातली अफाट जिद्द रावणापुढे किती टिकेल याची त्याला चिंता होती. आणि म्हणूनच सीतेने जेव्हा मारुतीला धोका नाही ना म्हणून विचारलं, तेव्हा त्याच्या मनात स्वतःबद्दल विचार न येता त्याला तात्काळ मंडूकाची आठवण झाली. त्याने आपली ती चिंता सीतेला सविस्तरपणाने सांगितली. सीतेला मंडूक अगदी जवळून माहीत होता. लग्नानंतरच्या साखर काळात जे काही सुखाचे, वैभवाचे, रंजनाचे क्षण सीतेने घालवले त्यात मंडूकाचा वाटा फार मोठा होता. भाऊ नसूनही भावासारखा असा मंडूक म्हणजे तिला जिव्हाळ्याचं स्थान होतं. मंडूकाचं आणि तरुलतेचं लग्न घडवून आणलं होतं तेही सीतेनेच पुढाकार घेऊन. पण मंडूकाचं ते अकल्पनीय धाडस ऐकून सीता हादरून गेली. क्षणभर तिलाही अशी शंका आली की रावणाच्या कुटील जाळ्यात हा साधा भोळा राममित्र फसणार तर नाही ना. पण आता चिंता व्यक्त करून काही उपयोग नव्हता. प्रामाणिकपणाने आपापले काम करण्यापलीकडे माणसाच्या हातात अधिक काही नसतं हे सीतेला आजवरच्या अनुभवावरून चांगलंच लक्षात आलं होतं. पुढल्या बेताची चर्चा सुरू झाली.
सीतेला आपल्या खांद्यावर बसवून मारुती सहज रामापर्यंत परत जाऊ शकला असता. पण पावित्र्याबद्दलच्या सीतेच्या काही प्रचंड कल्पना होत्या. त्यात असं करणं काही बसायचा संभव नव्हता आणि खुद्द मारुतीच्या ब्रह्मचर्य व्रतातही ते बसणारं नव्हतं. समोर आलेल्या एखाद्या दुष्ट राक्षसीला मारण्यासाठी स्पर्श होणं निराळं आणि सत्कार्यासाठी का असेना पण असा स्पर्श होणं निराळं. तीच गोष्ट सीतेची होती. तिला रावणाचा स्पर्श नाईलाजाने झाला होता, पण तो काही तिच्या संमतीने झालेला नव्हता. तेव्हा सीतेला मारुतीने आपल्या विशालतेत उचलून न्यायची कल्पना शक्यतेच्या कोटीतली नव्हती. राम आपल्याला कोणत्याही परिस्थितीत सोडवून नेईल हा सीतेला विश्वास होता. पण भावी सुखाची शाश्वती चालू कष्ट सोसताना एका मर्यादेपलीकडे देता येत नाही. ते कष्ट प्रत्यक्षात सोसावे लागतात. तेव्हा ज्या यातना अंगावर येतात त्या अंगाबाहेर टाकणार कशा? खाताना, पिताना, झोपताना सर्व काळ महाविक्राळ, क्रूर, निर्दय अशा राक्षसींचा तो धिंगाणा सोसण्याची हिंमत सीतेला मुठीत जीव धरूनच करावी लागत होती. तप बोलणं सोपं असतं, पण तप आचरणात आणणं कठीण असतं. अन्य कोणत्या तरी युक्तीनं सीतेला मारुती लंकेबाहेर नेऊ शकला असता आणि तिथून पुढे रामाकडेही नेऊ शकला असता. पण रामाची फसवून नेलेली भार्या रामानं पराक्रम करून सोडवून आणली हे दृश्य सीतामुक्तीच्या घटनेतून उणं झालं असतं. जगाला दिसलं नसतं. मोठ्या लोकांची जगातली संकट आणि दुःख अखेरीला संकुल जगताच्या उत्क्रांतीतील एक भाग असतात. ती त्यांची स्वतःसाठी थोडीच असतात. एका मर्यादेपर्यंत अशा विभूतींनी दुःख सोसायची असतात आणि त्यामुळे झालेली प्रगती जगानं भोगायची असते. अवतार म्हणजे अवतरण. देवांचं अवतरण होतं तरी कशाला? दुःखात कसं वागावं हे स्वतःच्या वर्तनावरून जगाला दाखवायला. याचा अर्थ असा की सीतेने सुटकेची सहज शक्यता असून सुद्धा काही काळ छळ सोसत राहायला हवं होतं. तपश्चर्येबद्दल सीतेची तक्रार नव्हती. मारुतीला हे सगळं समजावून सांगताना ती म्हणाली, हनुमाना, माझा जीव रामाकडे किती निकराने ओढतो आहे हे कसं सांगू तुला? भय, अपमान, तिरस्कार यांनी या क्रूर राक्षसी क्षणोक्षणी माझा नित्य छळ करीत आहेत. रावणाला जर मी वश झाले तर माझा छळ संपेल असं आमिष मला रोज दाखवलं जातंय. तथापि रामाला कमीपणा येईल अशा तऱ्हेने मला कोणतीच सुटका नको आहे. एवढं निश्चयाचं बोलून पुढे कापऱ्या आवाजात सीता म्हणाली, हे सगळं झालं तरी शक्य असेल तितक्या तातडीनं रामानं मला इथून सोडवून न्यावं असं मी म्हणाल्याचं तू तुझ्या स्वामींना सांग. सीतेच्या आवाजात कारुण्य थरथरत होतं. सीतेची ती करुणास्पद स्थिती करणाऱ्या राक्षसींबद्दल आणि रावणाबद्दल मारुतीच्या एका डोळ्यात कराल क्रोध होता, तर सीतेबद्दलची सादर सहानुभूती दुसऱ्या डोळ्यात होती. त्याला काय बोलावं तेच समजेना. तो एवढंच म्हणाला, लवकरात लवकर जे काय करायचं ते आम्ही करूच करू, पण आपण तोवर थोडा धीर धरायलाच हवा. इतक्यात काहीतरी गडबड मारुतीला ऐकू आली. तो चटकन शिशंपा वृक्षाच्या वरच्या बाजूला गेला आणि तिथं जाऊन बसतो न बसतो तोच 2-3 राक्षसी सीतेच्या अंगावर धावून आल्या. हरिजटा नावाची राक्षसी सीतेच्या अंगावर खेकसली. रान मांजरासारखे डोळे, पापण्याच नाहीत आणि नेहमीच्या दुप्पट मोठी बुबुडं. असं ते घोगऱ्या डोळ्यांचं बटबटीत रूप सीतेला बजावून विचारित होतं, दुष्टे, कोणाशी बोलत होतीस इथं? सीता काहीच बोलली नाही. विकटा हरिजटापेक्षा अधिक भेसूर ती म्हणाली, अगं नीचे, आमच्या पायपोसाजवळ उभं राहण्याची सुद्धा तुझी लायकी नाही. इंद्राचा पराभव करणाऱ्या आणि 33 कोटी देव हतबल करणाऱ्या आमच्या रावण राजानं तुझ्यावर केवळ दया म्हणून तुझ्याशी लग्न करायचं ठरवलं. ते मानण्याचं सोडून तू उलट काही दुसरंच केलंस तर आम्ही तुझी खांडोळी करून टाकू. मूळ कापल्यामुळे लोंबत राहिलेल्या वेलीप्रमाणे लटलट कापत सीता उभी होती. शहाण्याला शब्दाचा मार.
शब्दमार समजणं हा शहाण्याचा कमकुवतपणाच असतो. प्रत्यक्ष मारापेक्षाही तो शब्दछळानेच मरतो. चंडोदरी नावाची राक्षसी हातातला शूळ मिरवीत नाचत नाचत म्हणाली, मी हिचा कोथळा फोडून यकृत हृदय बाहेर काढीन आणि ते कुटून कुटून खाऊन टाकीन. ऐकता ऐकता सीतेचा धीर खचला. ती उन्मळून जमिनीवर पडली. अजरात नावाची राक्षसी पुढे झाली आणि तिनं सीतेला लाथ मारण्यासाठी आपला पाय उचलला. आता मारुतीला थांबणं शक्य नव्हतं. त्यानं उडी घेतली. अजरतेचा उचललेला पाय उजव्या पंजात धरला. तिला गरगर फिरवली. इतकंच नाही तर तिचं डोकं त्याने हरिजटेवर आपटलं. त्यामुळे दोघींची डोकी फुटली आणि मग पाहता पाहता हनुमानाने विध्वंसाला प्रारंभ केला. राक्षसी पळत सुटली. पहाऱ्यावरच्या इतर राक्षसी धावत आल्या, पण मारुतीचा तो रुद्रावतार पाहून त्याही पळत सुटल्या. वादळाप्रमाणे पुढे पुढे झेपावणारा मारुती झाडाच्या झाडं उपटून फेकू लागला. असं पाहिल्यावर त्या सर्वांची दाणात दाण उडाली. त्यातल्या ज्या बलवान राक्षसी होत्या त्या इतरांना तुडवून जीव बचावण्यासाठी धावत सुटल्या. एका प्रहारात मारुतीने अशोकवनातलं वैभव धुळीला मिळवलं. स्फटिक महालाचे खांब उलथून टाकले. झाडावर आपटलेली घासलेली झाडं आग ओकू लागली आणि ते महावन पंचमहाभूतांचं शत्रुत्व पत्करल्यासारखं दैवशरण झालं. हे सगळं करत असताना सीता बसली होती त्या शिवशपा वृक्षापासून मारुती थोडा दूर गेला. तेवढ्यात मघाशी सीतेला घेरलेल्यांपैकी अग्निजटा नावाची एक धीडशी राक्षसी आपल्या 2 सहकार्यानं घेऊन तिथे आली आणि म्हणाली, दुष्टे, आम्ही सम्राट रावण राजांना निरोप पाठवला आहे, पण हा कोण संबंध तू चेतवलास ते सांग. सीता शांतपणाने म्हणाली, इच्छेने हवं ते रूप घेणारा हा तुमच्यापैकीच कोणीतरी राक्षस असला पाहिजे. हा कोण आहे आणि त्याच्या मनात काय आहे हे तुम्हीच शोधून काढा. सापाची पावलं सापाला शोधून काढता येतात, मला काही माहीत नाही. यावर अग्निजटा काही बोलणार एवढ्यात मारुतीची उडी परतली. त्यांनी अग्निजटेला उचलली आणि ताडकन फेकून दिली. तिचा सर्व देह फुटून निष्प्राण होऊन पडला. हनुमानाचं ते थैमान पाहून सीतेला धीर तर आलाच, पण ती चकितही होऊन गेली. रामाचा पराक्रम तिला माहीत होता. राजाचा पुत्र म्हणून त्याची सत्ता मोठी होती. ती संपल्यावर सीता वनात असताना, स्वतः संकटात असताना मारुतीसारख्या प्रबल अशा शक्तीचं नुसतं सहाय्यच नव्हे तर अनुपमेय निष्ठा मिळवणं हे केवढं आश्चर्य होतं. रामाच्या या अपरंपार शक्तीचा एकच दूत एवढं काम करू शकतो, तर एकूण शक्तीपुढे लंकेचा कितीसा पाड लागणार. या विचाराने सीतेला एक नवा हुरूप आला. हनुमानाच्या सगळ्या शब्दांपेक्षा त्याची ही कृती तिला सुटकेचा सारा विसार देऊन गेली. सभोवती अंधार पडू लागला होता. रात्रीच्या छाया आकाशात छत धरू लागल्या. लवकरच रात्र पडायची होती, पण सीतेला त्या अंधारातच नवा प्रकाश दिसू लागला. मात्र सुटका एवढी सहज सोपी नव्हती. रात्र खरोखरच अजून यायची होती. अशोक वनाभोवती कोणता तरी मोठा प्रचंड कोलाहल ऐकू येऊ लागला. डिंडिम, दुंदुभी, भेरी आणि मृदंग यांनी सगळं वातावरण निनादून गेलं. अडंबर हे खास रणवाद्य वाजू लागलं. मारुतीनं मागे वळून पाहिलं तर राक्षसांच्या लाटाच्या लाटा वर्तुळाकारानं पुढे पुढे येत होत्या. मारुती हसला. एवढी राक्षस सेना त्याला पकडायला आली होती. ही एक त्याच्या सामर्थ्याची शत्रूनं दिलेली कबुलीच होती. त्यानं आपलं शरीर वाढवायला सुरुवात केली. राक्षसांचा पहिला सेनापती जंबूमाळी प्रथम हनुमानापुढे आला. जंबूमाळीनं अर्धचंद्र बाणानं हनुमानाच्या तोंडाचा वेध घेतला. हनुमानानं ओठात शिरलेला तो बाण काढून टाकला आणि रक्ताची धार लागली असताना शेजारचा एक प्रचंड सालवृक्ष जंबूमाळीवर फेकला. जंबूमाळीचा रथ, सारथी, स्वतः जंबूमाळी कशाचाही मागमूस उरला नाही. एवढ्या जोरानं तो वृक्ष त्याच्या अंगावर पडला. पाठोपाठ विरूपाक्ष, युपाक्ष, दुर्धर, प्रहार, भासकर्ण हे राक्षसाधिपती पुढे आले आणि मारुतीच्या हातून विनाश पावले.
रावणाला अर्थातच या पहिल्या पराभवाचा निरोप केला. युपाक्ष आणि दुर्धर यांनी हनुमानावर बाणांचे वर्षाव केले, पण प्रत्येक वेळी उड्या मारण्याच्या अपार कौशल्यानं हनुमानानं ते चुकवले आणि बाणांची पुढली वृष्टी होण्या अगोदरच युपाक्ष आणि दुर्धर यांना डाव्या उजव्या पंजात धरून जोराने आपटलं. दोघे ठार झाले. त्यांच्याच हातातले शूल घेऊन प्रहार आणि भासकर्ण यांनाही ठार केलं. शेवटी विरूपाक्ष हा महाप्रचंड राक्षस मारुतीच्या अंगावर चालून आला. तेव्हा त्यानं सरळ त्याच्यावर उडी घेतली आणि त्याला गदागदा हलवून हलवून ठार केलं. या सर्वांच्या मागे रावणाचा स्वतःचा मुलगा हनुमानावर कोसळला. 8 अश्वांचा आपला रथ मारुतीच्या अंगावर त्याने घातला. पण मारुतीनं दोन्ही हातांनी 2 बाजूंच्या घोड्यांनाच उधळून लावल्यावर सारा रथच उधळला आणि त्याखाली अक्ष हा रावणपुत्र स्वतःच चिरडला जाऊन मृत पावला. हाहाकार उडाला. राक्षस चारी बाजूनी धावत सुटले. भ्याड समूहापैकी प्रत्येकालाच पराभूत करावं लागत नाही. त्यांच्या उन्मत्त नेत्यांना लोळवलं की उरलेल्यांचा धीर सुटतो, ते पळत सुटतात. या विजयाने सीतेला तर एक प्रकारे कापरच भरलं. तिचा हर्ष मनात आणि गगनात मावेनासा झाला. रात्रीचा अंमल चहूकडे पसरला होता. जखमी झालेल्यांचं विव्हळणं त्या भेसूरतेत भर घालीत होतं. काही क्षणातच मशालीच्या एका वर्तुळाने हनुमानाला घेरलं. या नव्या घेऱ्यामागे राक्षसांच्या गजागी तुकड्या खड्या होत्या. रावणपुत्र शूर सेनापती इंद्रजित त्यांचा नायक होता. हल्ल्याची नवी फेर सुरू होत होती. इंद्रजित मारुतीच्या पुढे येऊन ठाकला. मारुती पुढे उडी घेणार एवढ्यात मागल्या बाजूला त्याची शेपटी उलटी केल्याचं त्याच्या ध्यानात आलं. शेपटी उलटी करून शेवटच्या टोकावर जी शिवण होती तिथे हातभर शूळ प्रहार झाला आणि मारुतीचं सर्वांग लुळं पडलं. हा म्हणता इंद्रजितानं उडी घेतली. लोखंडी साखळ्या फिरवून हनुमानाला बंदिवान केलं. मारुतीने मागे वळून पाहिलं तर हा विश्वासघात करणारा मंडूक हसत असलेला त्याला दिसला. मारुतीच्या शरीरातलं नेमकं मर्मस्थान फक्त मंडूकालाच माहीत होतं आणि त्याचा त्याने बरोबर उपयोग करून घेतला होता. इंद्रजिताने मंडूकाची प्रेमभराने पाठ थोपटली. ते पाहून तर हनुमानाचा संताप अनावर झाला. मंडूकाकडे वळून तो निखाऱ्यांच्या डोळ्यांनी बोलला, "अरे वराहा, तुझ्या 7 पिढ्या नरकात जातील." मंडूक हसतच राहिला, कारण त्याचं काम साधलं होतं. श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरा.